नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर व्लॉग बनवतोय. मला माझ्या मित्राचा फोन आलेला. तो बोलला की कुठेतरी फिरायला जाऊ, खूप दिवस बाहेर गेलो नाही. आता तो बोलला कुठेतरी कर्जतला विठ्ठलाचं मंदिर आहे, तिकडे जाऊया. आलाय बैल गोवा. हे अरे हे काय घालून आलंय हे? अरे पण तू मला बोलायचं ना, मग मी याच्यावरती आलोय. फोटो पण काढायचे, व्हिडिओ पण काढायचे. मी सगळा सेटच करून घेऊन आलो. बुवाने कुर्ता अडकवलाय. मिनी देऊ आळंदी. हा, मिनी देऊ आळंदीला चालू आहे आपण. मिनी देव आळंदी. हेल्मेट मस्त रे. हेल्मेटला बनवून घ्यायला पाहिजे होतं ते पुढे. कॅमेरा मी आणलेला गोप्रो. सेटिंग करून घ्यायला लागेल. माझ्याकडे आहे ना. गाळव्याला काय बोलतो, ट्रॅफिक आहे का? हो. अरे मी काय बोलतो, आपल्याला एका व्यक्तीला भेटायचं होतं. कोणाला? नाव सांगतो नंतर तुला. चालेल. तिथे कर्जतलाच आलो ना, तिकडेच होतो राहायला. गोवाचा चेहरा बघून घ्या. गोवा असा दिसतो. भाईच्या रिस्कवर आलं होतं. भाईने हेल्मेट नाही घातलं. गाडी पळवायला एक नंबर. ह्याला एक नंबर वाटते गाडी पळवायला बिळवायला. आता पूर्ण टर्न आहे ना असा, त्यामुळे इथे आलो स्लो धक मारून करायलाच लागते. भाई आळू घे रे, आळू घे, पळवू नको. भयंकर ट्रॅफिक लागले. अजून पुढे भयंकर ट्रॅफिक असेल अजून घनसोली बिनसोली मध्ये. हा, इथेच कळवेला फक्त. आपल्याला कुठं मग इथून जायचं? हायवे रोडला जायचं. अरे हायवे न जाऊ दे, आतल्या रोडने नको टाकू. तिथे गेल्यावरती तोंड धुतलं ना, असा मळ निघतो ना तोंडातून बेकार. इथून रे आपलं गाडीवरतून. आणि तो पनवेल बिनवेल रोडले हा चालू आहे. ट्रॅफिक आईच्या गावात येताना आपल्याला बेकार लागणार आहे रे. पेढा कुठे? पेढा पण घेऊन यायचं ना. हा, पेढा कुठे? त्याला का नाही घेऊन आलं? खाऊन आलं का काय? कायच नाही खाल्लं. अरे नाश्ता पण नाही केला. अरे मग काहीतरी चहा वगैरे प्यायला थांबव. कुठे माहितीये का आपण ते ह्याला गेलेलो माहितीये, ते कोणतरी गेला तो कालावंतीला जाताना ते चहा पिलेलो माहितीये. तिथे थांबव, तिथे मस्त चहा लागतो. नको, तो तिकडेच थांबव. लगेच तू चालला नाही तर तुला लगेच चहा प्यायचंय. ते जरा मीडियम मध्ये येतं ना. मग पनवेलला ट्रॅफिक असेल बघ, ओल्ड रोडला थोडीफार. हा बघ कसा मध्ये येईल. आई थोडी हळू घे, लय पाळवतो तू. आला तरी 50च्या स्पीडला आहे. किती वाटते स्पीड तरी? पेढ्याचं काय झालं? पेढा का नाही येते? आणि ती स्कूटी होती ती काय झाली? हा, लोकल पुरतं चालवत होतो. आणि ती गोल्डन कलर मध्ये होती ना, आपण कलावंतीला घेऊन गेलेलो. त्याची थोडी होती.
आणि मग यायची ना एकदा थोडं काय झालं असतं. त्याला बरं तू बोलला नाही चालायला, तो नाही बोलला का? वडील आजारी येतो नाही ना. अच्छा. देखो फोन मिला. काय बोलता? चालू बाहेर कर्जतला. चला चल. हा घरातले म्हणजे जरा असे चुलत काका आहेत ना, चुलत काकांचे चुलत भाऊ असं म्हणजे नातेवाईक आहेत रिलेशन बाजूच्या गावामधले. ग्राउंड कोणतं रे? ग्राउंड कोणते? नाव नाही माहिती पहिला तुला? ते मॅच होतात RCP काय हे नाही रे, एवढं नाही. हे MVP आलं ना इकडे, MVP हे ग्राउंड आहे ते मॅच, क्रिकेटच्या मॅच वगैरे खेळल्या जातात. आणि इथे RCP आहे खाली. कुठे पोहोचलो आपण आता? कुठे? तुर्बे आहे ना कुठे? कोपर का काय पुढे का? तुर्बे नाही काय नाव आहे? हा कोणता आहे मग? रबाडे. काहीतरी दिवसभरात चांगलं काम केलं. बॅग का पुढे घेतली अशी तू? मला जरा मागे कम्फर्टेबल बसत होता टेकून त्याच्यावर. तुझी बॅग झालं नाही वाजून तू? अरे वर्ष दीड वर्ष होत आलं इथले. कधीपासून असंच नुसतं पडलं. आपण तेच नाही पण असंच बनवून ठेवलेले, अजून ड्रम असेच ठेवले तिथे. हे बोललो कधीपासून झालं असेल, अजून तसंच आहे, काहीच नाही झाला. इथे संध्याकाळची जशी बेकार ट्रॅफिक लागते ना ती लागूनच राहते. तो तर अर्धा पाऊन पण तास ट्रॅफिक हालत नाही पण. कोणते तुर्बे ना मग? अरे तुर्बत आलं ना कोपर घराने नंतर तुर्बे. हा कोणतं स्टेशन येतो ते लिहिलेलं असेल ना स्टेशन वरती. लागली ट्रॅफिक. थोडंसं फक्त 2-3 मिनिटापूर्वी. लेफ्टने टाक ना, लेफ्टला आहे ना जागा एवढी, कशाला इकडे ठेवते? मग तंबाखू खाल्ले तोंडाने बोल ना. हे बघ इथे लेफ्टला ना पुढे ब्रिजच्या खाली.
पुढून वरती टाक लेफ्टला. घे ना पुढून घे ना लेफ्टला. इथून टाक आतमध्ये. काय मार्केट लागले वाटतं. बुवा कपड्यांचं मार्केट. पॅन्ट बिन घेतोय का काय घेतोय का पॅन्ट वगैरे. दो दे दो. हा पॅन्ट वगैरे काय घेतोय का. अगं बुवा बनवून आले. खाली कुर्ती तरी अडकवली वरतीच फक्त अडकवले. चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा नक्की पाहिजे. घ्या. रामकृष्ण. चलो चहा पिऊन झाला आम्ही निघालो होता. हा बोल काय हा आपण जिथे चाललोय आता इथे स्पेशल काय रे बघण्यासाठी असं. बघण्यावर तो स्वर्ग आहे. कुठे कर्जत मध्ये कुठे एकदम आतमध्ये का. काही सांगता नाही येणार पण बघूया. गेल्यावर कळेल. आता चाललोय ऑन द वेच आहे. जाऊन बघूया. एक दोन जागा आज केल्या असतं ना मग. काय रे हा आता इकडे चाललोय ना आपण बरोबर. कर्जतला चाललोय ना. कर्जत वरून येताना एक महडचा गणपती ना कोणता तो येताना कर्जतच्या तिथेच लागतोय का अजून एक बघ गणपती आत खालापूरच्या तिथेच कुठेतरी. मी आता मागे गेलेलो मस्त आहे गणपती तिथे बघण्यासारखं असं. अरे आतमधला तू जो बोलतोय ना जो काय नाही तो नाही बोलत आहे. मी गेलेलो आता मध्ये तो एक नंबर आहे. हा तुला जाताना मी रोड दाखवतो. चल खालूनच टाक. भयंकर ट्रॅफिक लागले. अरे ही गाडी 60 का 70 लाखाची आहे. ही माहिती नव्हतं मला. मी बोललो असेल 40-45 पर्यंत. 70 लाख म्हणजे काय झाले भाई. काय आहे या गाडीमध्ये. हा इलेक्ट्रिकची आहे. तिला 300च्या आसपास काहीतरी आहे फक्त. 300 का 350 काहीतरी रेंज. 60-70 लाख ओव्हर प्राइसिंग ठेवलंय की या. स्टेडियम नेहरू. हे कोणतं डी वाय पाटील स्टेडियम आहे ना हे डी वाय पाटील. भाईचं हेल्मेट येते मध्ये. मी ना गाडी जेव्हापासून सेल केलं ना तेव्हापासून मला वाटतं मी 3-4 महिन्यानंतर मी बाईकवरती या रोडने येतो. आता नाही तर गावाला जेव्हा जात होतो तेव्हा 4 व्हीलरमध्ये वगैरे. त्याच्यानंतर आत्ता मी बाईकमध्ये आलोय. बाईकवरती आलोय. आता एकदा बाईक घेतली की परत बाईकवरती कंटिन्यू चालू. इकडे फिरा तिकडे फिरा. मजो ही मजो.
मंदिर आहे. हे कुठलं मंदिर आहे रे हे? वरती जे हे दिसतंय ते हे पॅगोडा टाईप आहे. हा, तिकडे पण आहे ना आपलं आपण गेलेलो पॅगोडाला, ते तसंच आहे ना सेम? हा ते फक्त हे मंदिर आहे का वेगळं अजून पण जायचं? नाही ते नाही. एवढं नेरूळला पोचलोय ना. नेरूळमध्ये मंदिर आहे. आम्ही काय गेलो नाही त्यामुळे आम्हाला काही इथलं माहिती नाही. आम्ही पॅगोडाला गेलेलो, अजून 2-3 मित्र होते. कशाला बैल लावून देतो काय माहिती. डिनर काय? हा, डिनर काय? काय बोलतो? डिनर घ्यायची काय? मी घ्यायचे, चल घे. सावली बघून थांबव, सावली बघून. पुढे घे तिथे, तू पुढे. चालू काय? हा इथे चालू? हा, इथे थांबव. खूप दिवसानंतर नीरा पिणार आहे, नीरा. उतर, बाईक बंद कर. खूप दिवसानंतर पितोय. दे रे, 2 दे ना. काय आलं? हॅलो, नीरा पिऊन झाला, आम्ही निघतो आता. ऑलरेडी वेळ झाला, ऊन खूप आहे भयंकर. चल ना. तुकोबांचा वारकरी, शिवरायांचा धारकरी. ते ना कशाला लावतो आता? चलो, गोवाने मॅप लावला. हा, काय बोलतो? वरूनच टाक ना. आता एक्सप्रेसवे लागेल ना इथून पुढून, 1-2 ब्रिज सोडल्यावर काहीतरी. भाई एवढं मस्त वाटतंय ना. खूप दिवसातून बाईकवरती चाललोय कुठेतरी लांब. इथून एक ओल्ड रोड जातो ना, ओल्ड रोड. माझा 1 नंबर फेवरेट रोड आहे. त्या रोडने आलं ना मजा येते. हेच होतं ना रे मागाशी हात दाखवलेले ते. एक्सप्रेस लागेल आता. कुठला एक MH-01 मला भेटलेला, छानपणा करतोय. तो इंडिकेटर नाही, काय नाही, कसे पण गाडी चालवते. NPT रोड आहे ना, आपल्याला लेफ्टनेच जाऊ दे ना. कुठून घेतोय? हा, इकडूनच जायचं ना. बरोबर बरोबर. हा, तुला माहिती ना कुठे राहतो? पनवेलला पोचलो ना आता. पुढच्या रविवारी कुठे जाणार आहे, काय प्लॅन? अजून तरी नाही. खोपोलीला मठ आहे, तिकडे जायचं का स्वामी समर्थांचं? हा, बघ
अजून कोण असेल तर घे सोबत आपलं. मनसेवाला आपलीच माणसं आहेत बाबा ती. आई साहेब. मी पहिलं ते आई साहेब वाचलं ना त्याच्यावरून मी समजून गेलो हा आहे मनसेवाला. मी ते खाली स्टिकर दिसला नाही मला तो. इथे मी पोहोचलो ना मला पहिला रोडच समजायचं ना नक्की कुठून कुठं जायचं ते. इथून सिग्नल तोडला होता आठव. कोण? हा आठवलं. कधी गेलेलो ना कुठेतरी आपण. कधी माहिती का तोडला होता? हा कधी आला होता माहिती आहे का? गेलेलो ना रे पण कुठेतरी कलावंतीला गेलो होतो तेव्हा. कलावंतीला नाही आठवत. माहिती आहे का? आता आता नाही. मग बघू प्लॅन करू. मंदिरात जाऊ लवकर. कलावंतीला दोघं जाऊन काय करणार रे? लवकर नाही जायचं सकाळी. दोघेच? अजून येऊ का घरी? अरे ऊन असतं रे मरणार तर तिच्या आला तर परत पावसाळ्यात नॉर्मल असं थंड वातावरण असेल ना गोष्ट वेगळी. एवढं ह्याच्यामध्ये चढायचं म्हटलं वाट लागेल पण. आता का दोघांना भेटेल त्यांना पण भेटता येईल. हा रावली मैत्रीण तिला पण भेटता येईल. कोण? आमची रावली रे. हा इकडे आमच्या जुन्या ऑफिसमध्ये आम्ही एकत्र होतो. हा तिला पण भेटता येईल. तू नक्की दर्शनाला आलाय का सगळ्यांना मैत्रिणी मित्रांना भेटायला आला? दर्शनाला चाललोय. हा या दोघं जरा पनवेललाच राहतो ना जवळजवळ. हा दोघांना भेटतो. त्यांच्याकडे जाऊ दे. घनश्यामला सांगून ठेव ना. हा तुला नंबर देतो त्याच्यावर कॉल कर ना. थांब थोडं थांब. व्हिडिओ बंद कर वाटतं जरा. तिथून निघताना कॉल करू आताच कुठे चल काय आलं. हा तिरंगा बोल. हॅलो. हा बैल कसा वाकून बोलतोय. अरे मी पनवेलला आहे. पनवेलला करतो रिटर्न कॉल. चालू 2 मिनिटात रिटर्न कॉल करतो. गाडीवर आहे गाडीवर 2 मिनिटात रिटर्न कॉल करतो. गाडी चालणार आहे. केडी ती व्हिडिओ बघितले का रे बाळा? बाळा जेवला का बाळा? व्हिडिओ बघितले? जावला हगला लेटला सगळं झालं. बाळा हागायला बसला. चिंपाट आणू का बाळा? हा हिच्यावरती ती खतरनाक पोरगी बोलते ती बाळा. मला त्याला भेटायचं रे. त्याला ॲड्रेस आहे घरी असला पाहिजे तो. मी एवढ्या वेळ साईड बीटवरती जातो ना पण ना कधी चान्स भेटत नाही त्या साईडला. एवढं बोचका बिचका असतं साईड बीटवर जायचं. आता तर काही सोडला त्यामुळे आता काही तिकडे जायचं संबंध येत नाही. आता बोला तू नेमका भाई कर्जत बोलला. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. कर्जत बोलला आज बघ तिकडे भेटून पण येऊ. तू ओळखतो ना त्याला का नाही? अरे ऑडीचं हे केलं ना हिला नवीन आहे ना. नाही रे बाबा डिझायर आहे. अरे डिझायर माहिती आहे पण तिला लुक पूर्ण ते ऑडीचं केलेलं आहे. 360 डिग्री कॅमेरा तुझा. काहीतरी आणायला पाहिजे होतं रे खायला. भूक लागली. ठीक आहे चढायला बिडायला नाही ना तिथे काय? नॉर्मल ना आपलं मंदिर आहे तसं. सावली बघू दे. किरणला फोन करतो. डंपर बाजूने जातं असं वाटतं तव्यावरती भाकरी बनते आणि त्याची वाफ लागते बेकार. कसली बेकार वाफ लागते. किरण सोबत आलेलो ना मी. हा पत्रिका वाटायला त्याच्या लग्न डायरीला. कोणाच्या? किरणच्या.
किरणच्या लग्नाच्या हा म्हणजे? लग्नाच्या टायमिंगला पत्रिका ऑर्डर आले ना रे. हा मला बोलला इथंच जायचं इथंच जायचं इथंच कोण किरण बोलला? हा इथंच जायचं करून महाडपर्यंत नेला त्यांनी. खोपोली ना खोपोली हा प्रॉपर खोपोलीपर्यंत नेलं होतं त्यांनी. प्रॉपर खोपोलीचा ब्रिज असतो ना हा तिथपर्यंत नेलं त्याच्यावर भरून आहे. 4 व्हीलर मध्ये गेलेले बाईकवर गेलेले? त्या पल्सरने बाबा वैतागलेलो मी जाम आरोग्य झालेली. 4 व्हीलर असलं वाटत नाही काय, मस्त आपले AC वगैरे असतं. बाईकवरती म्हणलं आवाज लागते पण धूळ बी एवढी असते मारण्याची, मी त्यामुळे गॉगल घेतलं. तरी नाकात बिकत धूळ जाते पूर्ण. स्पीड ब्रेकर आहे. तुला रोड नाही पाठीतले? काय रोड पाठण्यात तुझ्या इथले? गाडी हळू केली राईटला कळत का नाही? हा गाडी हळू केली कळालं ना तुला? मी बोललो स्पीड ब्रेकर तेव्हा हळू गेली तू. अरे बाबा गाडी हळू केली. सांडू नको म्हणजे बाद झालं. पळव किती पळवायची कळालं का? चांगलं दर्शनाला चाललोय, रिटर्न घरी जायला लागेल. कधी आपण कधी आठव जरा ते कधी पडलं ते कशामुळे पडलं ते तुला पण नाही. कधी आठव पडलेलं ते? माझ्याकडे ब्रिजच्या खाली ते पण वाळूमध्ये सडकलं म्हणून. आपण स्पीड काय पुढचा ब्रेक मारलेला तू नाही रे बाबा. पहिला. गाडी 10च्या स्पीडला होती जरा. गाडी वासू दे ना स्लो, पण तू पुढचा ब्रेक मारलास ना त्याच्यामुळे गाडी स्लिप झाली. नाही रे बाबा वाळूमध्ये सडकली गाडी. जाऊ दे लागलं नाही का तुला? तुला थोडी लागलं नाही. लागलं नाही पण स्लिप झाली ना. चुकी झाली बडो मान्य नाही करत चुकी झाली ते. हा अजून 22 किलोमीटर अर्धा खोपोलपर्यंत जावं असं वाटतं जायला. खोपोलीवरून येऊ फिरून मग चल. हा खोपोलीवरून येऊ. मग गरम बघितलं होतं. गरम तर होतंय. अरे काल रात्री गेलेलो मी 1:30च्या दरम्यान काहीतरी, नाही 2च्या दरम्यान मी याला गेलेलो घोडबंदरला. ती खाडी कोणती ती घोडबंदरची? बोल बोल. हा काय म्हणते गाडी? काय मग अरे कसली थंडी वाजत होती तिथे. इथून माझा आवडता रोड चालू होता. इथून पुढे लोणावळा विनावळा चाल. जायचं का इकडे? काय तिथे जायचं का इकडं? तो हे ना एक्सप्रेस हायवे ना. कलावंतीला जायचं काय? इथे कुठे? इकडे आहे ना कलावंती. हा काय शॉर्टकट इथूनच तर आहे. इथून लेफ्ट आहे. हा. तिकडे तो एक्सप्रेस हायवेला रोड गेला ना. अरे ते पंढरपूर होतं, थांबायचं का? इथे तिलेला माहिती तुला? इथून आलेलो भिजून पूर्ण. पण इकडे थांबव काहीतरी दुकानच ना. इथे थांबव जरा. हो शेवगाच्या शेंगा घेऊन चाललोय. हा इथे कुठे काय हे आहे का? बनतं बिनतं का? हे पंचमध्ये इलेक्ट्रिक कधी आली रे? काय? पंचमध्ये इलेक्ट्रिक गाडी कधी आली? सगळ्या गाड्या निघायला लागल्या आता. पंचमध्ये? MG पण इलेक्ट्रिकल आहे. हा MG मध्ये माहिती आहे. महिंद्राची मी हा, टेन्सर पण घेतली ती लाल वाली. महिंद्राच्या आत्ता एक आले भाऊ, एक नंबर दिसते रे ती गाडी. ना? हो ती लाल मध्ये. टेन्सर घेऊन पण झाली माझी. पुढे जरा सावली बघून थांबव जरा. काय घ्यायचं? इथे थांबव उसाचं इथे उसतो. ज्यूस पिऊन झाला आता निघालोय. काय बोलतो? 12 साडेबाराला निघालो बे. आपण हा? मी 11ला काहीतरी उठलो वाटतं ना, 10:30-11ला. हा 10:30-11ला उठलो तेव्हा निघालो वाटतो. ठेव काढू आता काढून ठेव. काय नाही. बा अजून किती दिसते का नाही तर काय माहिती. 20 किलोमीटर अजून. अरे आत्ताशी 2 किलोमीटर आलो फक्त. 22 किलोमीटर होतं मागाशी. 24 होतं 24. टोटल 71 किलोमीटर आहे. आवडता रोड आहे माझा, आवडता. अरे गाडी मी अशी ऍक्टिव्हा पळवायचो ना या रोडला. लय मजा येते या रोडला. संध्याकाळच्या टायमिंगला आणि सकाळच्या टायमिंगला लय मजा येते चालवायला गाडी. इथे कुठेतरी ना विमान आहे माहिती आहे तुला पडलेलं ते. बघितलं? त्याच्यामध्ये एंट्री फी 100 रुपये आतमध्ये जायला. 150 रुपये. हा 150 रुपये. 150. काय नाही त्याच्यात बघितलंय तू? अरे पण सेम विमानासारखं आहे. त्याला विमानाची फिलिंग घ्यायची ना, त्याने त्याच्यामध्ये जावं असं. अरे कितीतरी जण गेले. अरे पूर्ण विमानाचं ते रिसॉर्ट होता तो. हा रिसॉर्टच्या मालकाने विकत घेतलेला. आणि त्याच्यावर कर्ज होतं त्याच्यामुळे ते कर्ज ना फेड झाल्यामध्ये गेलं गव्हर्नमेंटच्या आतमध्ये गेलं.
पण बाई 150 रुपये एका माणसाची किती पब्लिक असते सकाळी सकाळी तिथे. नाही कोण नाही जात. अरे असते बाई, मी किती वेळा गेलोय, कंटिन्यू बघतो ना तिथे पब्लिक असते. सकाळच्या टायमिंगला येते, दुपारी नाही, त्याचं टायमिंग आहे काहीतरी. आळू भाई, आळू घे, आळू घे, लय वाकू नको रे बाबा. कुठेतरी आतमध्ये रोड चाललाय. इथून किती लांब आहे अजून? 9 किलोमीटर आहे. गावातला रोड वाटतो रे. गर्दी तर खूप आहे. मला वाटतं गाड्या बिड्या येणार जाणार सगळे तिकडेच असेल 90% तरी. हा एवढी गर्दी आहे म्हणले. 46 आहे. ठाण्याची गाडी, मुंबईच्या गाड्या इकडे काय करतात? इकडे घर बिरले मागे जा, बॉम्बले बिंगले. तू जीन्स घातली ना, तुझी अशी काय एवढी आहे वरती, काय एवढी जीन्स त्याच्यामुळेच वाप लागते. मला तर उन्हाचा असा हे बसतोय ना जोरात. हा व्हिडिओ काय चालू करू ना? चालूच आहे. हे काय आहे? चालू आहे. खतरनाक आहे रे. नंबर फिल्म वर्ल्ड. हे शूटिंग बिटिंग होतं थोडं. अरे महाराजांचं आहे बघ ते मूर्ती बघ. हा आतमध्ये चल जाऊ. आत काय एंट्री असं? हा मग चल इकडे पहिलं जाऊन येऊ, मग इथे आतमध्ये येऊ पाहिजे तर. येतं नाही. खतरनाक आहे रे. कसं पुतळे बनवले असतील हे. बॉक्स ऑफिस. अरे पिक्चर वगैरेच आहे का काय हे? इंडी फिल्म वर्ल्ड. थिएटर बिटर आहे काय? शूटिंगचं आहे सगळं मला वाटतं. साईबाबांची मूर्ती. जरा आल्यावरती थंड वाटायला लागलं थोडं. बाहेर कसली वाफ लागत होती, गरम एकदम होत होतं. सेटअप आहे पूर्ण. हा शूटिंगचा सेटअप आहे असं वाटतं पूर्ण. हा तेच बोलतो, पूर्ण सेटच वाटतं. हा ते धरण आहे बघ. हो हे पण. अजून किती? 5.5 किलोमीटर आहे. 71 किलोमीटर आहे ना रे टोटल. हा अरे गाव टाईप वाटते रे. गावात आहे ना मध्ये कर्जत. बघा मी पोहोचलोय. बंद आहे. चालू आहे ना. एवढी मूर्ती आहे रे भेंडी. खतरनाक.
चलो आम्ही पोचलो आता. तर पाणी पिऊन येऊ चल पहिलं. चल मंदिर कुठे रे? त्याला नदी आहे काय? ताण लागले बेकार. माझा घसा सुकला पूर्ण. अरे हे ना टायरचं दुकान वाटतंय. हा टायर्सचं दुकान वाटतंय रे ते. तिकडे पुढे दुकान आहे म्हणून तुला बोललो बाईक घेऊन ये. जरा बाईक घेऊन ये. अरे ताण लागली. पाणी असलं तर बरं. कुठून? कलिंगड खाऊ दिला. कलिंगड खायचं पण ताण लागेल अजून. रस्ता क्रॉस करून दुकान दिसतच नाही. तेव्हा ते बाहेर हॉटेल तेव्हा तिकडे दिसते का? हे काय बघ ना पाईप लावले त्याच्या बाजूला. ते काय बिस्लरी वगैरे ठेवलेत बाहेर. हा ते खालं नाही हॉटेल. हा अरे ते काय ठेवलंय? नाही 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 हे जे आहे ना हे स्टीलचं रॉड नाहीये. पाण्याची बॉटल दिसले वगैरे वाटले. प्रति पंढरपूर आळंदी. अरे ते हे मी असं ना सेम नाव कुठेतरी वाचलंय. बालाजी ना रे. हा बुवा बालाजी ना. मिनी बालाजी. मिनी बालाजी. रोटरी क्लब ऑफ देवनार मुंबई. ओ मस्त वाटतं रे. बुवा भाई आता मूडमध्ये आलाय फोटोशूट करायचं. त्याला फोटोशूट शिवाय काय दुसरं दिसत नाही. मी कंटाळलोय पूर्ण फोटोशूट. नुसतं फोटो याचे काढून काढून. ह्या भाई व्हिडिओ शोधतोय आता. माझ्या रील बनव बोलतोय. बुवा आशीर्वाद घ्यायला आलाय का रील बनवायला आलाय मला जरा विचार आला आता. हा बुवा कशाला आलाय? आनंद बघायला आलो. हा आनंद तू बोलला जन्नत आहे एवढंच आहे फक्त. मी बोललो अजून काहीतरी असेल आतमध्ये. हा संध्याकाळच्या आणि सकाळच्या टायमिंगला मस्त वाटलं असतं रे. हे नदीला येतं खाली जाऊन. चल ना खाली जाऊन येऊ नदीच्या इथे. अरे येऊ तर जरा थंड वाटेल ना जरा. चल ना. काम चालू आहे रे. मला असं 2 मिनिटासाठी तो ब्रिज बघतोय ना असं वाटतं पंढरपूरमध्ये आलोय. हा तो खाली ब्रिज बघ. ब्रिज बघून असं वाटतं पंढरपूरमध्ये आलोय. झाले रील बघून झाली तुझी? रील्स कुठे बनवले बाबा? मग अर्धा 2 तास भाई काय करत होता तू? हा शेट काय करत होता तुम्ही? रील बनवायच्या मागे लागलेले. हा भुका लागले तिथे आम्हाला. तुम्हाला भुका नाही लागल्या? हा गाडी चालव आता. नाही रे भाई थोडा वेळ नाही. थोडा वेळ नाही. आता तुम्ही जेवून खाऊन पिऊन आलेत. नाश्ता करून आलेत तुम्ही. चलो आता निघतोय आम्ही. खूप वेळ झाला. ऊन पण भयंकर ऊन पडलं. काय 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 आलं? हा ते दाखव हे ना काय तुकोबांचा वारकरी शिवरायांचा धारकरी. ते मागाशीच तिथे हे केलेलं. चहा प्यायला थांबलेलं. तो पुढे काय लिहिलं तू? रामकृष्ण हरी. तुझा तरी असं फोटो लावायचा ना थोडं. हा काय रे बैल माणसं आहे. काय बोलावं तुम्हाला? ते काढून ठेवू ना आता. ते कशाला घेतले? आता कुठे जायचं? काहीतरी खाऊ पाहिजे. तुला मी लोकेशन काहीतरी टाक बोललेलो आहे. पहिलं इथे थोडं बाहेर घे.
अरे इथूनच चेक कर ना, ह्या साईडला असेल लोकेशन तर काय करशील ते. तुला एक मी लोकेशन सांगतो ते टाक. चल. आम्ही चाललोय श्रीमानच्या घरी. तर हा एक मित्र भेटला इथला. मित्र म्हणजे अचानक त्याला विचारलं होतं, त्याचा मित्र वाटतो तो. तर तो बोलला आपण जाऊया, तो तुम्हाला घेऊन जातो बोलतो तो श्रीमंतच्या इथे. हे श्रीमानचं घर आहे. गेलेलो श्रीमानच्या घरी. श्रीमान लेजेंड सिद्धार्थ जोशी उर्फ श्रीमान लेजेंड. पण तो आमचं नशीब फुटका एवढा की तो घरातच नव्हता. 2 दिवसासाठी कुठेतरी बाहेर गेलाय. मग आम्ही पण निघालो होता आमच्या घरी. काय बुवा काय म्हणतो आता. घर तर भेटलं, घर तर दिसलं ना आपल्याला. बा चल घर समजलं आपल्याला. त्या नंबर पण घेतलाय पण तो काय फोन नाही उचलत आहे. बघू त्याने कॉल केलं तर. त्याच्या आईसोबत भेट झाली, त्याच्यासोबत नाही भेटलो. चलो आता आम्ही निघालो घरी. तर येताना नेमकं बघा श्रीमान भेटला. बघा त्याची गाडी. नेमकं आम्ही घरी चाललेलो आणि अचानक मध्ये त्याची गाडी दिसली. नेमकं भेटलो. नशीब चांगलं आहे आमचं. हा चांगलं नशीब आहे. नशीब आणि देव भेटला असं वाटतं. मी आता पनवेलमध्ये पोचलोय. तर चाललोय मी घरी. चल सौरभ बुवा गाडी घेतो. झोप आले ना खूप अशी बेकार. बुवा आता जाऊन पहिलं काय, बुवा काय करणार पहिलं गेल्यावर. हा बुवा घरी जाऊन आता काय करणार. हा काय करणार. आराम करणार. बुवा माणसं तुम्ही आराम करताय. कीर्तन बोला. हा खूप टाइम झाला. आम्ही विचार करून आलेलो 4 वाजेपर्यंत घरी पोचू रिटर्न. श्रीमान लेजंडला भेटण्याच्या ह्याच्यात आम्हाला थोडा लेट झाला. किती वाजले रे. 5 वाजून 5:15 झाले. आम्ही 4 वाजता घरी यायचा विचार केलेला. जाऊ दे. पण कसं वाटलं रे भेटून. हा बुवा हाऊ डू यू फील. शब्द नाहीत बोलतो बुवा, शब्द नाही. गरम असं वाटलं. माणूस एक नंबर आहे. त्यांच्या आई पण मस्त होत्या. एकदम चांगल्या बोलल्या आमच्यासोबत. चलो तर निघालो आम्ही घरी. मला ना बेकार झोप आल्या. तर घरी जाऊन झोपणार आहे मी. ताणून देणार आहे एकदम. पोटात गुडगुड पण करायला लागले. हा बुवा पोटात गुडगुड करते माझ्या आता. ट्रॅफिक नको भेटायला फक्त. कपडेच कपडे दिसले. बघा ते जाताना दाखवलेलं ना मंदिर ते. इथे जायचं का रे. हा आतमधून आहे रस्ता त्याला. ते केवढं वाटतं ना. हे कुठे रे. नवी मुंबईमध्ये ना आपण आता. चलो फायनली नवी मुंबईमध्ये पोहोचलो.
घरी आलो आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.